अल्पवयीन मुलीला बंदुकीसारख्या शस्त्रांचा धाक दाखवून बळजबरी करण्याचा प्रयत्न. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नांदगाव तालुक्यातील सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती डोकेवर काढू लागली आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला राहणार का? कॉलेजला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, अश्लील इशारे करून नेहमीच पाठलाग करणे, बसमध्ये प्रवासात करत असताना जवळ जाऊन बसणे, फिर्यादीच्या जवळ येऊन अंगलट करणे, फिर्यादी बसची वाट पाहत असताना शिवीगाळ करून तिला बंदुकीसारख्या शस्त्रांचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध हात पकडून मिठी मारली, तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर जीवे मारून टाकेल, अशा प्रकारे धमकी देण्यात आली आहे. म्हणून नांदगाव पोलीस ठाण्यात आरोपी पवन दुर्योधन नाईकवाडे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 163/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 74, 78, 351(2), 3, 352, 333 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करणे या कामी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मालेगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड हे करीत आहेत. अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू नांदगाव तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालतील अशी अपेक्षा नांदगाव तालुक्यातील जनतेला आहे. गुन्हेगारांची नाशिकप्रमाणे नांदगावला पण वरात निघणार का? संपादक विजय थांबणे, नांदगाव, नाशिक.